श्रुती भोरे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1 24 तास. घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून. टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट मुंबई आणि बॉस्को ग्रामीण विकास केंद्र यांच्या माध्यमातून माण आणि खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बहुमोल असं मार्गदर्शन. टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट मुंबई आणि बॉस्को ग्रामीण विकास केंद्र यांच्या माध्यमातून माण आणि खटाव तालुक्यातील पळसावडे, देवापूर, शिरताव, आगासवाडी, गिरिजा, शंकरवाडी आणि राजाचे कुर्ले या गावांमध्ये कोरडवाहू शेती विकास प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवणं तसेच जमिनीचे आरोग्य सुधारणे, त्याचप्रमाणे पारंपरिक पिकांची जोपासना, अन्नधान्य कसं निर्माण करता येईल या उद्देशानं ह्या प्रकल्पातून शेतकऱ्यांना शेत उत्पन्नात वाढ कशी होईल, उत्पादन खर्च कमी करणं इत्यादींवर डॉक्टर सुखदेव रणसिंग, सेवानिवृत्त कृषी शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अहिल्यानगर यांनी शास्त्रीय पद्धतीनं मार्गदर्शन केलं. यामध्ये गावातील 80 ते 90 शेतकरी बांधवांनी सहभाग घेतला आणि सदर उपक्रमाची दखल घेऊन शास्त्रोक्त आणि विषमुक्त शेती करण्याबरोबरच दुष्काळी भागात अशा प्रकारच्या उपक्रमाचं स्वागत करून आभार व्यक्त केले. टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी कंपनी अंतर्गत येणाऱ्या हजारो शेतकरी बांधवांना या प्रकल्पातून फायदा होणार आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदीप बेरडसर यांनी, प्रस्तावना नामदेव कसबे यांनी आणि आभार ॲडव्होकेट विलास चव्हाण यांनी मानले. ब्युरो रिपोर्ट विशाल सरतापे.